नमस्कार मित्रांनो, जय हिंद. आपण काही दिवसापासून आपले युट्यूबला स्मॉल लेक्चर टाकत होतो, पण आजपासून आपण आपले जीएसचे जे टॉपिक वाईज लेक्चर आहे ते सुरू करत आहोत. आता जीएसचे टॉपिक वाईज लेक्चर म्हणजे आपल्याला एखाद्या टॉपिक बद्दल, जसं महाराष्ट्राच्या भूगोल बद्दल आज आपण टॉपिक घेणार आहे, निर्मिती, स्थान, विस्तार व प्रशासकीय सीमा. तसेच आपल्याला अनेक लेक्चर टाकायचे, तर ही आज आपली पहिल्या लेक्चर पासून सुरुवात आहे. तुम्हाला त्यानंतर इतरही व्हिडिओ कंटिन्यू चालू असतील, तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. आपल्याला जर व्यवस्थित शिकून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघत चला, याच्यातून तुम्हाला 100% नॉलेज भेटेल. तर आपण महाराष्ट्राबद्दल पहिले बोलूयात. महाराष्ट्राच्या आपण 4 पॉइंट बघणार आहे. याच्यामध्ये 4 पॉइंट कोणकोणते? तर सर्वात पहिले महाराष्ट्राची निर्मिती. आता महाराष्ट्राच्या निर्मितीबद्दल जर बोलायला गेलं तर महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे 1 मे 1960. 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झालेली. महाराष्ट्र हे निर्माण होणार 14वे राज्य होते. आता महाराष्ट्राच्या निर्मितीबद्दल जर विचार करायला गेलो तर महाराष्ट्राच्या निर्मितीबद्दल आपल्याला इतिहास जुना माहिती असायला हवं. आता निर्मिती झाली कशी, महाराष्ट्र हे 14वे राज्य बनले कसे, आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य बनले कसे, त्यासाठी शॉर्टली सांगाल, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आले वेळ तर नोट्सही काढून घेत चला, कारण इम्पॉर्टंट पॉइंट आहे हे. मी सिरीज वाईज लेक्चर घेणार आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं 1947. आता महाराष्ट्राची निर्मितीचा विचार केला तर 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र निर्माण होणार 14वे राज्य होतं. तर आता याच्यामध्ये पॉइंट लक्षात ठेवायचे: 1947, 1947, 1948, 1953, 1956 आणि 1960. हे साल मी का लिहिले? त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास दडलेला आहे. कसा? भारत स्वतंत्र झाला 1947 ला. 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांताची निर्मिती करावी अशी एक चळवळ सुरू झाली, किंवा भाषावार प्रांत असावेत याची सुरुवात करावी, तर ही एक चळवळ सुरू झाली. त्यावेळेस नेहरूंनी सांगितलं का सध्या परिस्थिती तशी नाही. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर 1948 ला ज्या वेळेस या गोष्टीसाठी मागणी वाढली, त्यावेळेस 1948 मध्ये 2 समित्या नेमण्यात आलेल्या होत्या. इम्पॉर्टंट, आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला, पोलीस भरती असो कोणत्याही स्पर्धा परीक्षेला, या 2 कमिशनचे नाव विचारले जातात. एक 1948 मध्ये निर्माण झालेला होती. 1948 मध्ये जी समिती नेमली होती ती होती दार कमिशन. दार कमिशन. एस.के. दार हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते. यांच्या अध्यक्षतेखाली दार कमिशन नेमण्यात आली. त्यांनी सांगितलं का भाषावार प्रांत निर्माण करण्याची आता गरज नाही, किंवा आता तशी परिस्थिती नाही. दार कमिशन झाल्यानंतर स्वतः पंडित नेहरूंनी जेव्हीपी समिती स्थापन केली. जेव्हीपी समिती. एक प्रश्न तो कॉमन विचारला जातो, दार कमिशनचे जे अध्यक्ष होते, त्या समितीचे अध्यक्ष होते ते कोण होते? तर लक्षात ठेवा, एस.के. दार अध्यक्ष. आपल्याला इथे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे. एस.के. दार हे अध्यक्ष होते. आणि त्यानंतर दार कमिशनचा जो अहवाल हा ही भाषावार प्रांतासाठी योग्य नसल्याने ती समिती सुद्धा काय झाली, उपयोगात ठरली नाही. त्यानंतर जेव्हीपी समिती नेमली. त्यामध्ये जवाहरलाल नेहरू, त्यानंतर वल्लभभाई पटेल आणि पटबी सीतारामन, ह्या तिन्हींची मिळून एक जेव्हीपी समिती 1948च्या सप्टेंबर नंतर नेमण्यात आलेली होती. आणि जेव्हीपी समितीनेही तोच अहवाल जो दिला दार कमिशननी, तोच अहवाल दिला. त्यामुळे तिथंही भाषावार प्रांताची निर्मिती झाली नाही. त्यानंतर 1953 इम्पॉर्टंट आहे. 1953 मध्ये 2-3 घटना महत्वाच्या होत्या ज्या भाषावार प्रांत निर्माण करण्यासाठी गरजेच्या ठरल्या. साल आणि तारखा व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आपल्याला. 1953 मध्ये श्रीराम पोट्टमिल्लू नावाच्या एका व्यक्तीने जवळपास 53 दिवसाचं उपोषण केलेलं होतं. हे उपोषण भाषावार प्रांताच्या निर्मितीसाठी होतं. भाषावार प्रांत म्हणजे तमिळनाडूमधून आंध्र प्रदेश हा वेगळा करावा यासाठी त्यांनी उपोषण केलेलं होतं. आता हे उपोषण 53 दिवसाच्या वरती चाललं आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. त्याच वेळेस पंडित नेहरूंनी, ज्यावेळेस आपले तत्कालीन पंतप्रधान होते पंडित नेहरू, यांनी भारतातलं सर्वात पहिले भाषिक तत्वावर प्रांत निर्माण केलं होतं, किंवा भाषिक तत्वावर राज्य निर्माण केलं होतं. त्या राज्याचं नाव होतं आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. इम्पॉर्टंट, हा प्रश्न खूप वेळेस येऊन घेतोय. भाषावार तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं? तर पंडित नेहरूंनी त्या घटनेवरून सर्वात पहिल्या राज्याची निर्मिती केली, जे भाषावार तत्वावरून होतं. ते होतं आंध्र प्रदेश 1953 ला. मग हे तमिळनाडू राज्यातून वेगळं केलं होतं.
पंडित नेहरूंना एक गोष्ट समजली का आता भाषावर प्रांताची निर्मिती करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी एक कमिशन नेमलं, एकदम इम्पॉर्टंट कमिशन आहे. त्या कमिशनचं नाव होतं फाजल अली आयोग. फाजल अली आयोग हा 1953लाच नेमण्यात आलेला होता. फाजल अली याचे अध्यक्ष होते. भरपूर वेळेस याच्यावर प्रश्न निघून गेलेला आहे. भाषावर राज्य पुनर्रचना आयोग म्हणून ओळखला जातो. या आयोगाचं नाव होतं राज्य पुनर्रचना आयोग. वाटलं इथे लिहून देतो, राज्य पुनर्रचना आयोग. राज्य पुनर्रचना आयोग याचं काम दिलेलं होतं का भारतामध्ये किती राज्य निर्माण होऊ शकतात भाषिक तत्वावर. भाषिक तत्वावर किती राज्य निर्माण आंध्र प्रदेश निर्माण केला, त्यानंतर फाजल अली आयोग नेमला आणि त्यांना काम दिलं का किती राज्यांची निर्मिती होऊ शकते याचं परीक्षण करा. ते परीक्षण 1953 पासून 1955 पर्यंत चाललं आणि 1955ला त्यांनी आपला अहवाल दिला आणि तो अहवाल आल्यानंतर सर्वात मेन पॉइंट 1956ला एकदम इम्पॉर्टंट 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. इम्पॉर्टंट कोणतेही प्रश्न जे विचारले जातात ना, याचे 3 टाईप असतात, एक इझी, त्यानंतर मीडियम, त्यानंतर हार्ड. तर हा प्रश्न तुमच्या हार्ड मध्ये जाईल. 1956ला किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झालेली होती. तर फाजल अली आयोगाच्या शिफारशीवरून 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आलेली होती. इम्पॉर्टंट पॉईंट इथं काय लक्षात ठेवायचा आहे, इथं महाराष्ट्राची निर्मिती नव्हती झाली. इथं काय केलेलं होतं, या कमिशनच्या अहवालानुसार इथं काय करण्यात आलेलं होतं, गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करण्यात आलेला होता आणि इथं एक नवीन राज्य निर्माण करण्यात आलं होतं. त्या राज्याचं नाव होतं, या 14 राज्यामध्ये महाराष्ट्राचं जे राज्य होतं ते द्विभाषिक मुंबई राज्य. इम्पॉर्टंट. आणि याचे पहिले मुख्यमंत्री झालेले होते यशवंतराव चव्हाण, ज्यांनी शपथ घेतलेली होती का बंदुकीच्या गोळीचा वापर न करता मी राज्य करेन, आणि द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालेलं होतं. याच्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करून मुंबई त्याची राजधानी ठेवण्यात आलेली होती. तर 1956ला 14 राज्यांमध्ये महाराष्ट्रासंबंधी कोणतं राज्य होतं, द्विभाषिक मुंबई राज्य. आणि त्याचे पहिले मुख्यमंत्री झाले होते यशवंतराव चव्हाण. हाही पॉईंट खूप वेळेस विचारला जातो. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आपण शॉर्ट मध्ये लिहू यशवंतराव चव्हाण. ठीक आहे. त्यानंतर जवळपास 1956 पासून 1960 पर्यंत सेनापती बापट असेल, आचार्य अत्रे असतील, त्यानंतर ठाकरे असतील, यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 4 वर्ष संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालला. त्याच्यामध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र भेटावा यासाठी लढा चालला आणि शेवट 1960ला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांनी इंदिरा गांधी यांना सांगून पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मन वळवून 1960ला द्विभाषिक मुंबई राज्याची फोड करण्यात आली आणि त्यानंतर 1960ला 2 राज्यांची निर्मिती झाली. त्याच्यातलं पहिलं राज्य होतं महाराष्ट्र राज्य. पहिलं राज्य कोणतं होतं, महाराष्ट्र राज्य, जे 14वे राज्य म्हणून ठरले. आणि दुसरं जे राज्य त्याच 1 मे 1960ला, तारीख लक्षात ठेवा, 1 मे 1960ला त्याच वेळेस दुसरं राज्य निर्माण झालं होतं, ते म्हणजे कोणतं होतं, गुजरात. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पहिला पॉइंट सिंपली लक्षात ठेवायचा आहे, काहीच नाही अवघड याच्यामध्ये. 1947ला भारत स्वतंत्र झाला. 1948ला भाषावर प्रांताची निर्मिती करावी म्हणून काही समित्या नेमण्यात आल्या. त्याच्यामध्ये पहिलं कमिशन होतं दार कमिशन, त्याचे अध्यक्ष होते एस के दार. त्यानंतर जेव्हीपी समिती तीही नेमलेली होती, ज्याच्यामध्ये नेहरू स्वतः होते, वल्लभभाई पटेल होते, त्यानंतर पट्टभी सीतारामन याचे अध्यक्ष होते. हाही पॉइंट लक्षात ठेवायचा आपल्याला. 48लाही भाषावर प्रांत निर्माण केले जावे यामध्ये कोणताही आपण जे म्हणतो त्याला विरोध नव्हता. पण 1953ला ज्या वेळेस एका व्यक्तीने उपोषण करून स्वतःचे प्राण गमावले, त्यावेळेस पहिला डिसिजन झाला का भाषावर प्रांत निर्माण झालं पाहिजे, म्हणून आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. समजतंय, भाषावर प्रांताचे भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते हा प्रश्न आला, तर मग आंध्र प्रदेश. आणि राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती करण्यात आली. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साली राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती करण्यात आली, तर 1953ला राज्य पुनर्रचना. त्याचे अध्यक्ष होते फाजल अली आणि फाजल अली हे त्याचे अध्यक्ष होते आणि फाजल अली असं सुद्धा त्या आयोगाला म्हटलं जातं. त्यानंतर फाजल अलीने 1955ला आपला अहवाल दिला आणि 1956ला 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. त्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचं राज्य होतं ते द्विभाषिक मुंबई राज्य, ज्याची राजधानी मुंबई ठेवण्यात आली होती आणि त्याचे पहिले मुख्यमंत्री बनवण्यात आले होते यशवंतराव चव्हाण यांना.
त्यानंतर 4 वर्ष संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालला. त्याच्यामध्ये अनेक महाराष्ट्रातले नेते, प्रमुख नेते हे त्याच्यामध्ये होते. आणि त्यानंतर 1 मे 1960 ला 2 राज्यांची निर्मिती करण्यात आली. द्विभाषिक मुंबई राज्याची फोड करण्यात आली आणि महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्याची निर्मिती करण्यात आली. आणि 14वे राज्य बनले ते म्हणजे कोणतं होतं? आपलं महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते, पहिले मुख्यमंत्री ते म्हणजे आपले यशवंतराव चव्हाण. अशा प्रकारे शॉर्टली लक्षात ठेवायचं. एवढं जरी तुम्हाला लक्षात ठेवलं तर सफिशियंटली स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही याला तुम्हाला मार्क पडते. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री आले होते. आणि 1947 ला हा प्रदेश काय म्हणून ओळखला जायचा? तर हा ओळखला जायचा बॉम्बे प्रांत. आणि बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. इम्पॉर्टंट, तुम्हाला प्रश्न 2 येऊ शकतात. बाळासाहेब खेर, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर. आणि दुसरा प्रश्न येऊ शकतो, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. हे 3 पॉईंट याच्यात लक्षात ठेवायचे. ठीक आहे, इथे निर्मिती समजलं जाईल. तर आपण दुसऱ्या पॉईंटकडे जाऊयात. महाराष्ट्राचे स्थान. महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय प्रकारमध्ये मोडतो. तर स्थान हे आपल्याला लक्षात ठेवायचे. महाराष्ट्राचा स्थान लक्षात ठेवताना अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार हे दोन्ही प्रश्न असे आहेत की आपल्याला हार्ड लेवलमध्ये मोडतात. त्याच्यामध्ये आपल्याला मार्क पडलेच पाहिजे. ठीक आहे, एवढा पॉईंट जर नोट झाला असेल तर नोट करून घ्या. तर बघूयात महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार कसा आणि रेखावृत्तीय विस्तार कसा. तर इथे शॉर्टली लिहायला गेलं, जर पाठांतर करत तुम्ही असाल तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार जो इकडे लिहितो मी, अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय. अक्षरवृत्तीय म्हणजे उत्तरेला जाणारा विस्तार, म्हणजे मध्य सीमेपासून आपण रेखावृत्तापासून उत्तरेला जाणारा. तर अक्षरवृत्तीय विस्तार 1537 उत्तर ते 22/6 उत्तर. इथं दिसणार नाही, मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो. 1537 उत्तर ते 22/6 उत्तर. आणि रेखावृत्तीय विस्तार 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व. आता हे तुम्ही काय सांगितलं, तुम्हाला पाठांतर करायचंय. तुम्ही इथं जरी नसेल समजत तर डायग्राम मध्ये व्यवस्थित सांगतो. महाराष्ट्र हा टोटल जगाच्या कुठे वसलेला आहे त्याला म्हणतात स्थान. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र ही अक्षरवृत्तीय जाती ही 1537 उत्तरेपासून तर 22/6 उत्तरेपर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे. तर 22/6 उत्तरेपर्यंत हा पॉईंट आपल्याला पाठच करायचा आहे. 1537 उत्तरेपासून तर 22/6 उत्तरेपर्यंत पसरलेला आहे. आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार जर बघितला आपण, ह्या बाजूला रेखावृत्तीय विस्तार, कारण हा पूर्वेकडून येतो. ठीक आहे, मिड लाईनला पूर्वेकडून येतो. तो 72-36 पूर्व, कारण इकडून येतोय ना, मध्य रेषेपासून येतोय. 72-36 पूर्व पासून तर इकडं 80-54 पूर्वेपर्यंत पसरलेला आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचंय तुम्हाला. अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. अक्षरवृत्तीय विस्तार 1537 उत्तरेपासून तर 22/6 उत्तरेपर्यंत. अक्षरवृत्तीय विस्तार 1537 उत्तरेपासून तर 22/6 उत्तरेपर्यंत आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार 72-36 पूर्व, इकडून पूर्वेकडून. जर इकडं डायग्राम काढतो मी, ही आहे तुमचे. आणि महाराष्ट्र इथं वसलेला आहे. इथं शॉर्ट मध्ये महाराष्ट्र काढतो. ठीक आहे, हा महाराष्ट्र इथं वसलेला आहे. मी फक्त इकडे मोठ्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. 1537 म्हणजे अक्षरवृत्ताच्या 1537 उत्तरेपासून तर 22/6 उत्तरेपर्यंत महाराष्ट्र आहे. आणि पूर्वेकडे बघायला गेलं, ह्या मिड लाईनच्या इकडे बघायला गेलं तर 72-36 पूर्वेपासून इकडे पूर्वेकडे जातोय. 72-36 पूर्वेपासून तर 80-54 पूर्वेपर्यंत पसरलेला आहे. एवढं लक्षात ठेवण्याची गरज आहे, काही गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं, अक्षय लहान रेखा मोठी. अक्षय लहान रेखा मोठी. मग अक्षय किती येईल? 1537 ते 22/6 उत्तर. 1537 ते 22/6 उत्तर पाठ करायचं इथं. आणि रेखावृत्तीय विस्तार 72-36 ते 80-54 पूर्व.
हा आपला झाला स्थान. त्यानंतर आपण विस्ताराकडे जाऊया. विस्तार, महाराष्ट्राच्या विस्ताराबद्दल जर चर्चा करायला गेलो आपण, महाराष्ट्राचा विस्तार, तर आपल्याला सर्वात पहिले महाराष्ट्राच्या विस्ताराबाबत महाराष्ट्राचं क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर विस्तारानंतर आपण प्रशासकीय सीमा बघणार आहोत. तर विस्तार आपल्याला क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र क्षेत्रफळ हे जवळपास सगळ्यांनाच पाठ असेल 3,07,713 चौरस किलोमीटर. इम्पॉर्टंट आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर. पण याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राने एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे, हा प्रश्न आपल्याला काय येत असतो. तर लक्षात ठेवायचं 9.36 इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे. 9.36 लक्षात ठेवा. आपण काय बघतोय, महाराष्ट्राचा विस्तार बघतोय. तर महाराष्ट्राने 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे भारतामध्ये, आणि एकूण क्षेत्रफळाच्या 9.36 इतकं टक्के क्षेत्र भारताच्या क्षेत्रफळाच्या व्यापलेलं आहे. मग 9.28 तुम्हाला प्रश्न येत असेल, 9.28 हे काय? 9.36 तर बघितलं आपण क्षेत्रफळ, तर 9.28 एवढी महाराष्ट्राने लोकसंख्या व्यापलेली. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार केला तर 11,23,74,333 ही 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. हाही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर विस्तार. दक्षिण उत्तर विस्तार किती? महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर विस्तार केवळ किती? तर लक्षात ठेवायचा, महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार हा 700 किलोमीटर आहे. किती? 700 किलोमीटर. भरपूर पुस्तकांमध्ये वेगवेगळे आकडे दिलेले आहेत, पण व्यवस्थित लक्षात ठेवा, सौदी सरांनी याचं उत्तर 700 किलोमीटर दिलेलं आहे. तर महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण जर लांबीचा विचार केला आपण, तर ती 700 किलोमीटर, आणि महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम लांबीचा विचार केला तर ती 800 किलोमीटर. याच्यामध्ये पाठ्यपुस्तकांचाही जर आपण रेफर घेतला तर 730, 720 आणि 730 असा दिसतो. पण इथं लक्षात ठेवताना दक्षिण उत्तर 700 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम 800 किलोमीटर, एवढेच पॉईंट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विस्तारही समजला असेल, असा 800 किलोमीटर, असा 700 किलोमीटर. त्यानंतर क्षेत्रफळ 3,07,713 आणि एकूण भारताच्या टक्केवारी किती व्यापलेलं आहे? 9.36. आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकाला आहे. भारतामध्ये क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाला आहे. मग आपण विचार करूयात भारतामध्ये पहिले कोणते राज्य आहे? तर पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे राजस्थान. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे मध्य प्रदेश. तिसऱ्या क्रमांकाला कोण येतं आपलं? मग महाराष्ट्र. याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न देईल, जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं. सर्वात कमी क्षेत्रफळ भारतामध्ये कोणत्या राज्याचं आहे, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तोही आपल्याला लक्षात ठेवायचा. पण हे 3 लक्षात ठेवा. सर्वाधिक क्षेत्रफळ राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र. हे झाला आपला विस्तार. आता शेवटचा पॉईंट आपल्याला इथं बघायचा आहे. इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला नक्की समजेल. शेवटचा पॉईंट, महाराष्ट्राच्या प्रशासकीय सीमा, म्हणजे महाराष्ट्राला बाहेरून कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. ठीक आहे. एवढं कंप्लीट झालेलं असेल तर हे पुसूयात. इथे लिहूयात पुढचा पॉईंट. इथं फक्त एक लिहून देतो. पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर. क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आणि एकूण भारताच्या क्षेत्रफळाच्या 9.36 इतकं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट, आपल्याला हे पॉईंट लक्षातच ठेवायचे. त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे जाऊयात आपण. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे महाराष्ट्राच्या प्रशासकीय सीमा. आता याच्यामध्ये दिशा लक्षात राहणं गरजेचं आहे. इथं मी आता हे वरचंही खोडतो. इथं तुम्हाला डायरेक्ट डायग्राम मध्ये दाखवतो का कोणकोणत्या दिशेला कोणकोणते राज्य समाविष्ट आहे. आता याच्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे, महाराष्ट्राला एकूण किती राज्यांचा, केंद्रशासित प्रदेश इथं सोडायचा, दमन दीव सोडायचा. महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? राज्यांच्या सीमा संलग्न तर लक्षात ठेवा, एकदम इम्पॉर्टंट पॉईंट. हा प्रश्न जसा तसा विचारला जातो. महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहे. तर कोणकोणत्या, इथं आपल्याला डायग्राम मध्ये बघायचं आहे. आता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्यांना समजत असेल, तर महाराष्ट्राचा हा भाग जो आहे तो पश्चिम. तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र जवळपास
720 किलोमीटर लांबीचा लागलेला आहे. 720 किलोमीटरचा या प्रकारचा समुद्र किनारा आहे. 720 किलोमीटरचा अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेला लागलेला आहे. ठीक आहे, या डायग्राम मध्ये आपण इथे व्यवस्थित करू. त्यानंतर महाराष्ट्राचा आपण इकडचं बघितलं पश्चिम, तर महाराष्ट्राच्या इकडच्या दिशेला बघू, म्हणजे ही कोणती वायव्य. महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं राज्य लागलेलं आहे, तर महाराष्ट्राच्या वायव्येला सर्वात पहिले गुजरात राज्याची सीमा लागलेली. गुजरात राज्याची इम्पॉर्टंट पॉइंट, सर्वात पहिले पश्चिमेला अरबी समुद्र, त्यानंतर इकडे वायव्येला गुजरात. त्यानंतर महाराष्ट्राला उत्तरेचा पार्ट बघा सर्वात जास्त आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणत्या राज्याची सीमा आहे, तर ती मध्य प्रदेश राज्याची. मध्य प्रदेश या राज्याची जवळपास महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागलेली, सर्वाधिक सीमा हा प्रश्न आला तर त्याचं नाव काय आहे, मध्य प्रदेश. सर्वाधिक जवळपास महाराष्ट्राचे 8 जिल्हे अटॅच आहे. 8 जिल्हे. आता आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया कोणकोणते 8 जिल्हे आहेत ते पुढच्या लेक्चर मध्ये बघा. अरबी समुद्र पश्चिमेला, वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश आणि पूर्वेला इकडे लक्षात ठेवायचा जो नक्षलेट एरिया म्हणून ओळखला जातो छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली. लक्षात ठेवा, आपल्याला 3 राज्य समजले, गुजरात, मध्य प्रदेश उत्तरेला, त्यानंतर पूर्वेला छत्तीसगड. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, याच्यावर खूप वेळेस प्रश्न विचारला जातो कारण तो 2014च्या आधी लागत नव्हता, 2014 नंतर लागायला लागला. त्याचं नाव आहे तेलंगणा. कोणती दिशा येईल, आग्नेय दिशेला कोणता लागतो, तेलंगणाला. 2014 पूर्वी आपल्याला आंध्र प्रदेश राज्याची सीमा लागत होती, परंतु विभाजनानंतर आपल्याला तेलंगणा राज्याची सीमा लागायला लागली. तेलंगणा आग्नेयला, त्याच्यानंतर खाली आला दक्षिणेला तर कर्नाटक आणि सर्वात कमी जी एकाच जिल्ह्याला लागते ती म्हणजे आपली गोवा. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं, गोवा सर्वात कमी. तिथे मोजा किती झाले एकूण, गुजरात वायव्येला 1, मध्य प्रदेश 2, छत्तीसगड 3, तेलंगणा 4, कर्नाटक 5 आणि गोवा 6. एकूण 6 राज्याच्या सीमा महाराष्ट्राला लागलेल्या आहेत. आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते ती म्हणजे दीव दमण. अशा एकूण केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर 7, तसा प्रश्न येत नाही. पण महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर किती, 6 राज्य कोणकोणते, तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. शॉर्टली डायग्राम मध्ये काढायचं झालं तर अशा प्रकारे आपण एक छोटीशी डायग्राम काढू शकतो. या छोट्याशा डायग्राम मध्ये आपण इथं गुजरात लिहू शकतो, त्यानंतर इथं मध्य प्रदेश, त्यानंतर उत्तरेला पूर्ण मध्य प्रदेश आहे, त्यानंतर इकडे छत्तीसगड, त्यानंतर आग्नेयेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटक आणि त्याच दक्षिणेला किंवा थोडा इकडे नैऋत्येला गोवा. अशा 6 राज्यांच्या सीमा, ज्या प्रशासकीय सीमा म्हणून ओळखल्या जातात, त्या आपल्या महाराष्ट्र राज्याला लागलेल्या आहे. सर्वाधिक आपण इथंच लिहून दिलं, सर्वाधिक मध्य प्रदेश आणि सर्वात कमी गोवा. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याच्या शॉर्ट ट्रिक्स मी तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये सांगत जाईल. आणि असंच हे लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर कंटिन्यू आपल्या चॅनलला विजयपथ अकॅडमी नाशिक याला फॉलो करा. आणि जसं जसं आपले लेक्चर येत राहतील, रोजच्या डेलीचा एक लेक्चर आपण टाकत राहील, त्या हिशोबाने आपले लेक्चर करत चला. ठीक आहे, याच्यामध्ये काही असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं, काही अडचण आली असेल, काही प्रश्न याच्यामध्ये चुकला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं. त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र.